नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करावेत. बघा, लवकरच नवरात्री येते आणि त्या 22 तारखेपासून नवरात्री शारदीय नवरात्र उत्सव चालू होतो आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण बऱ्याच सेवा करत असतो आपल्या कुलदेवीचा समर्पित. तर प्रत्येकाला जमेल तसं आपण जास्तीत जास्त, आता सध्या आपण पितृपक्षात पितरांची सेवा करतो आहे. पितृपक्ष संपल्यानंतर वेळ येते ती कुलदेवीच्या सेवेची, म्हणजेच नवरात्र उत्सव चालू होतो आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. उच्च कोटीची सेवा आहे दुर्गा सप्तशती पाठ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अगदी डिटेल माहिती दुर्गा सप्तशती पाठ कसे करावेत, नियम अटी काय आहेत, म्हणजे 14 पाठ, 9 पाठ, 1 पाठ कसा करावा याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, कुलदेवी 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कोणतीही कुलदेवी असो, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, कोणतीही तुमची कुलदेवी असो, तर त्या कुलदेवीपर्यंत तुमची ही उच्च कोटीची सेवा पोहोचणार इतकी प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती. बघा, आपण हवनयुक्त सेवा करत असतो, कोणी केंद्रात सामूहिक सेवा करत असतं, पण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या घरात आता जास्त विषयांतर मी करत नाही, आपल्या कुलदेवीच्या अधिकारामध्ये बऱ्याच गोष्टी येत असतात. तुमच्या घरामध्ये सगळ्या समस्यांचं निवारण व्हावं, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. बघा, आपण जिच्या कुळामध्ये जन्म घेतलो आहे तिची अर्थात वर्षातून एकदा तरी आपल्या हातून सेवा घडावी, म्हणून या नवरात्री उत्सवामध्ये तुम्ही ही सेवा अवश्य करा. तर आता या नवरात्री उत्सवामध्ये 14 पाठ तुम्हाला कसे करायचे हे मी सांगते. म्हणजे आता बघा, कधी काय होतं की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो आहे तो खूप मोठा आहे, पण मी जशी काही सेवा सांगणार, आता मी म्हणजे काय, आपल्या केंद्रात जशी सेवा सांगितली जाते तशाच प्रमाणे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर बघा, जास्त म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायची अजिबात गरज नाही. जिथून मी सांगणार आहे तिथून तुम्हाला ती सेवा चालू करायची आहे. आता संकल्पयुक्त तुम्हाला 14 पाठ करायचे. बघा, तुम्हाला वर्षभरामध्ये तुम्हाला कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडत नसेल तर 14 दिवसामध्ये या 9 दिवसामध्ये तुम्ही अवश्य ही सेवा करा. आता सगळ्यात पहिले सेवा कोण करू शकतं तर कोणीही सेवा करू शकतं. प्रेग्नेंट महिला, विधवा महिला, कुमारिका, सवाष्ण, कोणीही ही सेवा करू शकतं, कारण ती सेवा आपल्या आईची आहे. आपल्या आईसाठी म्हणजे आपण जिच्या कुळात जन्म घेतला ती आपली आई असते आणि आईला कुठलीच म्हणजे कोणच असं वेगळं नसतं, सगळे सारखेच असतात. त्याच्यामुळे कोणीही सेवा करू शकतं, अगदी कुमारिकासुद्धा ही सेवा करू शकतात. आता त्याचे नियम अटी सगळं सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले कधी सेवा करायची, तर नवरात्री कधी चालू होणार आहे तर 22 तारखेपासून, म्हणजे सोमवारपासून नवरात्र उत्सव, देवीचा गट कधी बसवतो आपण तर 22 तारखेपासून नवरात्र उत्सव चालू होतं. तर त्या दिवशीपासून तुम्हाला जर 14 पाठ करणार असाल तर मी पहिला सांगते, जर 5 पाठ 9 पाठ करणार असाल तर त्याचं मी तुम्हाला शेवटी सांगेल. तर आता 14 पाठ कसे करावे. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला देवीचा घट बसवायचा आहे. म्हणजे आपले जे काही नेहमीचं काम असतं, देवीचा घट बसवणे किंवा बरेच त्या दिवशी सेवा असतात, उपासना असतात, घरात कामं असतात, तर तुम्हाला सगळी तुमची कामं आटोपल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले संकल्प, म्हणजे सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फूल ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आपल्या कुलदेवीला, आई भगवतीला, तुमची जी पण कुलदेवी आहे तिला मनापासून प्रार्थना करायची आहे की मी आजपासून ही तुझी सेवा चालू केलेली आहे आणि ह्या सगळ्या समस्यातून मुक्त कर आणि तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. बघा, काही मागायचं नाही, तुम्हाला ही सेवा केल्यानं अपेक्षेपेक्षा भरपूर मिळेल आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. तर संकल्पामध्ये तुम्हाला तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि त्याच्यानंतर सेवा मी 14 पाठ करणार आहे आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. संकल्पाचं पाणी जे आहे ते तुम्ही खाली डिशमध्ये सोडायचं, त्यानंतर ते तुम्ही कोणत्याही झाडाला घालायचं आहे. ठीक आहे, असा संकल्प साधाबोळा करायचा. त्याच्यानंतर आता सगळ्यांच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा असणं खूप गरजेचं आहे. तर आता तुम्ही शक्यतो केंद्रातून हा तुम्हाला मिळेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिले पूजा वगैरे मांडावी लागते का किंवा सेवा कुठे करावी. तर बघा, इथे आपला घट बसवलेला असतो, आता मी तर म्हणजे इथेच बसवते, त्याच्यामुळे पूजा मांडणी करावी लागते का,
तर बघा, जिथे आता आपली आई भगवती म्हणजे आपलं कुलदेवीचा घट आपण बसवलेलाच असतो, सोबतीला आपला मंगल कलश असतो. तर मंगल कलश आणि घटाच्या समोर छोटासा पाट तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावरती तुम्हाला त्या पाटावरती तुम्हाला तो ग्रंथ ठेवायचा आहे. रोज तुमचा पाठ पूर्ण झाल्यानंतर, रोज सेवा झाल्यानंतर तुम्हाला तो पाठ झाकून ठेवायचा आहे. म्हणजे एका पिसामध्ये, कापडी पिसामध्ये तुम्हाला तो ग्रंथ झाकून ठेवायचा. जसं आपण गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे, गुरुचरित्र ग्रंथ, तो झाकून ठेवतो, तशाचप्रमाणे दुर्गा सप्तशती ग्रंथसुद्धा तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी परत सेवा करताना तो उघडून वाचू शकता. तर अशा प्रकारे इथे एका छोट्याशा पाटावर तुम्हाला ग्रंथाची मांडणी करायची आहे. रोज धूप, दीप, अक्षदा, फूल, अगरबत्ती सगळं व्यवस्थित पंचोपचार पूजा करून मग सेवेला चालू करायचं. ठीक आहे, अशी साधी सोपी मांडणी आहे. सोबतीला आपला मंगल कलश आहे. मंगल कलशाची स्थापना कशी करावी याचाही डिटेल व्हिडिओ आहे. तर बघा, आता संकल्प झाल्यानंतर, आता ही पूजा झाली, मांडणी झाली, ठीक आहे. आता तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल, आता त्यावेळी तर आपण घट बसवलेला असतो, देवी देवतांना आपण हात लावत नसतो, त्यामुळे अशीच फक्त ग्रंथाची मांडणी करायची. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला संकल्प केल्यानंतर सेवेला कुठनं चालू करायचं, म्हणजे काय वाचायचं. आता मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं की संपूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही. तर बघा, हा ग्रंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दिंडोरी प्रणित केंद्रातून मी हा ग्रंथ घेतलेला आहे. तुम्हीही नक्की घ्या. बऱ्याच वेळेला ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई आम्हाला ग्रंथ मिळत नाहीत. तर तुम्हाला हे ग्रंथ ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. ठीक आहे. तुमच्या जवळपास जर केंद्र नसेल तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. मी ज्यावेळी घेतलेला होता, मी आता हा दिंडोरीला गेले होते त्यावेळी तिथून आणलेला, 33 रुपये याची प्राईस होती. आता थोडीफार जास्त झाली असेल किंवा कदाचित तेवढीच असेल किंवा जास्त वाढली पण असेल. तर ठीक आहे, हा ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शक्यतो स्वतःचाच घ्या, कारण दररोज आपण इतरांचा मागणं पण खूप चुकीचं आहे, कारण त्यांना त्यांची सेवा असते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा ग्रंथ घ्या. तर हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे आपलं संकल्प झाल्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हटल्यानंतर तुम्हाला एक माळ आपलं 99 मंत्राची करायची आहे. 99 मंत्र कोणता, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच ह्या एक माळ तुम्हाला 99 मंत्राची करायची. 99 मंत्र का म्हणायचा, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिन्ही देवी देवतांचा 3.5 शक्तिपीठांचा समावेश या मंत्रामध्ये आहे. 3.5 शक्तिपीठांची शक्ती या मंत्रामध्ये आहे. तुमच्या कुलदेवीचा जप या मंत्राद्वारे होतो. त्याच्यामुळे 99 मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे. स्वामी स्तवन झालं. स्वामी स्तवन एकदाच म्हणायचं आणि पहिल्याच दिवशी म्हणायचं. ठीक आहे. ज्या दिवशी आपण संकल्प करतो ना, त्याच दिवशी फक्त एकदा स्वामी स्तवन म्हणायचं. एक माळ 99 मंत्राची जी आहे ती रोज म्हणायची. आता कसं करायचं, काय करायचं सांगते. तर आता पहिल्या दिवशी संकल्प झाला, स्वामी स्तवन जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा म्हणायचं. 99 मंत्र एक माळ करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पाठाला चालू करायचं आहे. तर सगळ्यात पहिले बघा, तर आता इथं तुम्हाला दिसत असेल, इथे तर अनुक्रमणिका दिसत असेल, म्हणजे या ग्रंथामध्ये कोणकोणत्या सेवा सामावलेल्या आहेत ते तुम्हाला दिसत असेल. तर स्वामी स्तवन 99 मंत्राची एक माळ झाल्यानंतर तुम्हाला कुठून सुरुवात करायची, तर बघा इथे प्रस्तावना आहे, कुलदेवतेची सेवा आहे, दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे प्रस्तावना म्हणण्याची गरज नाही. कुलदेवीची सेवा जी आहे ती म्हणण्याची, म्हणजे ते जे काही वाचायचं आहे ते वाचायची गरज नाही. दुर्गा सप्तशती प्रार्थना काही म्हणण्याची गरज नाही. अवतरणिका पण तुम्ही म्हणू नका. पाठविधी म्हणण्याची गरज नाही. मंगलाचरण म्हणण्याची गरज नाही. श्री दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र हे सुद्धा नाही म्हटलं तरी चालेल. पण 99 मंत्र झाल्यानंतर तुम्हाला श्री अथ देव्या कवचम इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. कळालं. पहिलं जे काही आहे प्रस्तावनापासून ते नामस्तोत्रपर्यंत तुम्ही नाही म्हटला तरी चालेल, पण देव्या कवचपासून तर तुम्हाला सुरुवात कुठून करायची. देव्या कवचम अथ अर्गला स्तोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सुक्तम आणि त्याच्यानंतर जे आपले अध्याय येतात ते, तर 1 ते 13 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्यापराधन क्षमा स्तोत्र आणि क्षमापन स्तोत्र इथंपर्यंत तुम्हाला हे सगळं म्हणायचं आहे. म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला सगळा ग्रंथ वाचायचा आहे. ठीक आहे. पहिलं जे काही आहे ते पूर्ण वाचण्याची गरज नाही. देव्या कवचमपासून ते तुम्हाला क्षमारोपण स्तोत्र जे आहे तिथंपर्यंत जर वाचाल तर तुमचा एक पाठ पूर्ण होतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला क्लिअरली लक्षात आलं. तर आता एवढं ज्यावेळी आपण वाचू त्यावेळी आपला एक पाठ पूर्ण होतो. असं आपल्याला 14 पाठ करायचे आहेत. मग आता 9 दिवस आहेत, तर 14 पाठ कसे होणार. 9 दिवस आणि पाठ 14 तर कसं होणार. तर बघा, पहिल्या दिवशी
तुम्ही एक पाठ करू शकता, कारण पहिल्या दिवशी आपल्याला खूप घाई असते, गडबड असते, घरात काम असतात, देवीचा घट बसवायचा असतो, बऱ्याच सेवा असतात. तर तुम्ही पहिल्या दिवशी एक पाठ करू शकता, दुसऱ्या दिवशी 2 पाठ करू शकता, म्हणजे एकूण झाले किती 3 पाठ. पहिल्या दिवशीचा 1 पाठ, दुसऱ्या दिवशीचे 2 पाठ, तिसऱ्या दिवशी तुम्ही 2 पाठ करू शकता, म्हणजे 5 पाठ झाले. परत 5व्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्ही 1 पाठ करू शकता, त्याच्या पुढच्या दिवशी 2 पाठ करू शकता. असं ॲडजस्टमेंट करून जसं तुम्हाला जमेल तसं त्या 9 दिवसामध्ये तुम्ही 14 पाठ करायचे आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? मी परत एकदा सांगते, पहिल्या दिवशी 1 पाठ करा, कारण गडबड असते. दुसऱ्या दिवशी 2 पाठ करा, तिसऱ्या दिवशी 1 पाठ केला तरी चालेल, चौथ्या दिवशी 2 पाठ करा, 5व्या दिवशी परत 1 पाठ केला तर चालेल, 6व्या दिवशी 2 पाठ करा किंवा 3 पाठ करा. पण आता समजा दुसऱ्या दिवशी जर तुम्ही 2 पाठ करणार आहात, तर 2 पाठ जरी करायचे असले तरी पहिला पाठ अतः देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्र इथंपर्यंत वाचल्यानंतर 1 पाठ होतो. आता हे 1 पाठ झाल्यानंतर दुसरा पाठ आपल्याला वाचायचा आहे. लगेच वाचू शकता किंवा थोड्या वेळाने अंतराने 1 तासभरमध्ये गॅप ठेवून तुम्ही परत वाचू शकता. पण परत जरी वाचता असताना देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्र इथंपर्यंतच वाचायचं आहे. आणि एवढं जर वाचला तरच तुमचा 1 पाठ पूर्ण होतो. आणि 2 वेळा वाचायचे असेल तरी पण तुम्हाला असंच वाचायचं आहे. नाहीतर ताई दुसऱ्या वेळेला आम्ही आज 2 पाठ करणार आहे, मग पहिल्या पाठाच्या वेळी देव्या कवचम वाचलं तर चालतं, मग दुसऱ्या वेळेला वाचलं तर म्हणजे नाही वाचलं तर चालतं नाही. 1 पाठ त्याच वेळी पूर्ण होतो, देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्रपर्यंत 1 पाठ. दुसरा पाठ देव्या कवचम ते क्षमारोपण स्तोत्र. मग दिवसातून तुम्ही कितीही पाठ करा, पण तिथंपर्यंत वाचलं तरच तुमचे ते पाठ पूर्ण होतात. ठीक आहे, मला 9 दिवसामध्ये 14 पाठ कसे करायचे तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार, तुमच्या वेळेनुसार ते तुम्ही ठरवा. पहिल्या दिवशी किती पाठ करायचे, शक्यतो पहिल्या दिवशी 1च पाठ करा, दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला जसे जमतील तसे 1 पाठ 2 पाठ ॲडजस्टमेंट करून तुम्ही करू शकता. ठीक आहे, असं झालं. तर हे आहेत 14 पाठ. आता याचे नियम अटी काय, तर समजा तुम्हाला केंद्रात पण सेवेला जायचं आहे, तुम्ही केंद्रात पण हे सामूहिक पाठ करू शकता. नवरात्रीमध्ये केंद्रातसुद्धा सामूहिक पाठ घेतले जातात. पण ज्यावेळी केंद्रात आपण जातो त्यावेळी तिथे जर तुम्ही पाठ केला तर त्या पाठामध्ये हे पाठ ॲड करायचे नाहीत. म्हणजे आता तुम्ही घरामध्ये 3 पाठ केला आहे आणि चौथ्या दिवशी केंद्रात गेला आहे आणि केंद्रात 1 पाठ केला आहे, मग केंद्रातला म्हणजे आता घरात समाजात 3 पाठ केला आणि चौथ्या दिवशी केंद्रात गेला आहे, केंद्रातला 4था पाठ म्हणून धरायचं नाही. केंद्रातलं केंद्रात वेगळं, घरात तुम्ही 14 पाठाचा संकल्प केला आहे, 14 पाठ तुमचे घरातच झाले पाहिजेत. लक्षात आलं? थोडा व्हिडिओ मोठा होईल पण मी सगळं तुम्हाला क्लिअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळ्या शेवटपर्यंत बघा. तर केंद्रात जर गेला तर केंद्रातले तुम्ही केंद्रात आज जा, उद्या जा, 9 दिवसात कधीही जा, पण ते सेपरेट पाठ तुमचे. पण घरातले घरात 14 पाठ झाले पाहिजेत, कारण घरात आपण संकल्प केला आहे. ठीक आहे, तुम्ही सामूहिक सेवा पण करू शकता, म्हणजे केंद्रात जाऊन सामूहिक सेवा पण करू शकता. उच्च कोटीची सेवा, खूप मोठी सेवा होईल तुमच्याकडून ती, जर केंद्र जवळपास असेल तर. आता हे झाले 14 पाठ कसे करायचे. सगळ्यात महत्त्वाचे नियम अटी काय, तुम्ही कोणीही सेवा करू शकता, याला म्हणजे काही बंधन नाही. मी पहिल्यांदा सांगितलं, फक्त बसत असताना. आता ताई म्हणजे सकाळी पहाटेच्या वेळेस केलं तर चालतं का? हो, पहाटेच्या वेळेस ते रात्री 10पर्यंत तुम्ही कधीही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, काहीही बंधन नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले कुमारिकांनी करा, विधवा करा, सवाष्ण करा किंवा प्रेग्नेंट महिला कोणीही करा, पण हातात बांगड्या, कपाळावर टिकली, साडी आणि डोक्यावरती पदर, ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. लक्षात घ्या, नाहीतर हातात बांगडी नाही, कपाळाला टिकली नाही, कुंकू नाही, असं जर तुम्ही पाठ करत असाल तर त्याचं काही फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून ज्यावेळी पाठाला बसलाय त्याच्यावेळी हातात बांगड्या, 2 तरी हिरव्या काचेच्या बांगड्या, कपाळाला टिकली, सोबत डोक्यावरती पदर. जर कुमारिकांनी ड्रेस घातला तर डोक्यावरती चुनरी, आपली ती ओढणी असते ना ती घ्यायची, आणि आपली गळ्यात मंगळसूत्र, म्हणजे सवाष्णाचं सांगते मी. आणि कुमारिकांनी हातात 2 तरी बांगड्या घालायच्या आहेत आणि कपाळाला टिकली किंवा कुंकू लावून तुम्हाला या पाठाला बसायचं आहे. बिना कपाळाला टिकली लावता, बिना बांगड्या घालता अजिबात पाठ करू शकत नाही तुम्ही. तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन तुम्हाला करायचं आहे. 9 दिवस तुम्ही पाठ करताय तर कडकडीत 14 पाठ संपेपर्यंत तुम्हाला कडकडीत पालन करायचं आहे. ही झाली पुढची गोष्ट. त्याच्यानंतर मांसाहार कडकडीत वर्ज. आता त्यावेळी देवच असतात आपल्या घरी, त्यामुळे आपण मांसाहार शक्यतो करत नाही, पण तरी पण सांगते, मांसाहार कडकडीत वर्ज, ब्रह्मचर्या कडकडीत वर्ज. ठीक आहे, त्याच्यानंतर
तर हे नियम झाले. त्याच्यानंतर तुम्ही परान्न पण टाळू शकता. आता कुणाचं म्हणजे म्हणतो ना की उपवास असतात, त्यावेळी नवरात्र चालू असतं 9 दिवसाचं, तर तुम्ही हलकं फुलकं खाऊन तुम्ही पाठाला बसू शकता. ताई व्यवस्थित पोटभर जेवून पाठ करू शकतो का? नाही. बघा, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो आहे तो खूप मोठा आहे आणि वाचन करायला, त्याचं पाठ करायला बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे जर आपण पूर्ण व्यवस्थित जेवण जेवून जर तुम्ही पाठाला बसला तर तुम्हाला झोप येणार, जांभया येणार, कंटाळा येणार, आळस येणार. त्याच्यामुळे हलकं फुलकं काहीतरी खा, चहा बिस्किट घ्या, थोडासा नाश्ता करा आणि मग पाठाला बसा. पूर्ण जेवण जेवून तुम्ही अजिबात म्हणजे पाठाला बसू नका, तुम्हालाच त्याचा त्रास होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झाले 14 पाठ कसे करायचे, त्याची नियम अटी काय. आता तुम्हाला म्हणजे काहीच मला म्हणजे 14 पाठ करणं शक्य नाही, तर मी 9 पाठ करू का, किंवा 5 पाठ करू का, किंवा 3 पाठ करू का, म्हणजे विषम संकेत तुम्हाला करायचे. तर 9 पाठ किंवा 5 पाठ तुम्ही करू शकता, 3 पाठ करू शकता, 1 पाठ करू शकता. तर हे 5, 3 किंवा 7 असे हे पाठ जे आहे ते तुम्ही अशाच प्रकारे करायचे आहेत. 9 दिवसामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करून पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 1, तिसऱ्या दिवशी 1 असं 9 पाठ पण तुम्ही करू शकता. पण 14 पाठाला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तुम्हाला 14 पाठ नसतील जमत तर तुम्ही 9 किंवा 3 किंवा 5 असे करू शकता. आता ज्यांना काहीच नाही जमत, खूप काम आहे, वर्किंग वुमन आहात, घरात लहान मुलं आहेत, जॉईंट फॅमिली आहे, काहीच मला जमत नाही, पण खूप इच्छा आहे सेवा करायची, मग काय करायचं, त्यांनी 1 पाठ करा. आता 1 पाठ कसा करायचा बघा. पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना होते ना, त्या दिवशी तुम्हाला असाच संकल्प करायचा. संकल्प केला नाही तरी चालेल एका पाठाला, पण बघा आता संकल्प कसा करायचा ते तर माहिती आहे. पण पहिल्या दिवशी तुम्ही स्वामी स्तवन वाचायचं, 99 मंत्र म्हणायचं, म्हणजे 1 माळ करायची. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला देव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सुक्त आणि दुर्गा सप्तशती अध्याय, म्हणजे अध्याय जे आहेत. आता देव्या कवचमपासून ते पहिले 2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. 1 पाठ ज्याने करणार आहेत त्याने. तर आता 1 पाठ पहिल्या दिवशी तुम्हाला काय काय वाचायचं, देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त आणि 13 अध्यायामधले पहिले 2 अध्याय हे पहिल्या दिवशी वाचायचे. आता दुसऱ्या दिवशी दुसरे 2 अध्याय वाचायचे. हे पहिलं जे काही आहे ना देव्या कवच ते वाचायचं नाही, फक्त दुसऱ्या दिवशी दुसरे 2 अध्याय, तिसऱ्या दिवशी पुढचे अध्याय 2 आणि चौथ्या दिवशी त्याच्या पुढचे अध्याय 2. अशा प्रकारे तुम्हाला 13 म्हणजे 1 पाठ तुम्हाला करायचा आहे. ज्या दिवशी शेवटचा अध्याय वाचाल, बघा लक्षात ठेवा, ज्या दिवशी शेवटचा अध्याय वाचाल, आता 9 दिवसामध्ये कधीही तुमचं हे पारायण पूर्ण म्हणजे 1 पाठ पूर्ण होईल. ज्या दिवशी शेवटचा अध्याय वाचाल त्या दिवशी तुम्हाला त्याच्या पुढचं जे काही आहे, तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि क्षमारोपण स्तोत्र हे शेवटच्या दिवशी तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे जशा आपण नित्यसेवा करतो ना, तशा प्रकारे तुम्हाला 1 पाठसुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तर आता तुम्हाला या समजा आता 2-3 पाठ झालेले आहेत तुमचे आणि तुम्हाला मासिक धर्म आला, तर तुम्ही काय करायचं, तेवढे 5-6 दिवस स्किप करायचे, परत तुम्ही तुमच्या पाठाला चालू करू शकता, काही हरकत नाही. पण ज्यावेळी आपण संकल्प करतो त्यावेळी संकल्पामध्ये तुम्ही अखंड शब्द वापरायचा नाही, कारण अखंड ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ती आपल्याला सेवा पूर्णच करावी लागते, यथाशक्ती यथाकाल असं जर म्हटलात तर तुम्ही ते मधले दिवस स्किप करू शकता. कारण अखंड जर म्हटलं तर आपण ती सेवा काही करून आपल्याला पूर्णच करावी लागते, म्हणून अखंड अजिबात शब्द वापरायचा नाही. त्याच्यामुळे कारण कधीही काही आपल्याला अडचणी येऊ शकतात, कधी सुतक म्हणजे काही होऊ शकतं, त्याच्यामुळे अखंड शब्द वापरायचे नाही. मासिक धर्म किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे. त्याच्यानंतर परत जरी नवरात्र झाली तरीसुद्धा तुम्ही तुमचे पाठ पूर्ण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाठ करायचे आहेत. अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. नियम अटी सांगितलेले आहेत. खरं सांगू का, ज्यावेळी आपण वास्तुशांती वगैरे करत असतो त्यावेळी आपण आपल्या नवीन घरामध्ये नवचंडी करत असतो, तर नवचंडी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. आणि खरं सांगू का, आपल्या सामान्य लोकांना, संसारिक आपण माणसं आहोत, आपल्या सामान्य लोकांना नवचंडी करणं शक्य नसतं. म्हणजे बऱ्याच जणांना खूप इच्छा असते आपल्या घरात नवचंडी करायची, पण आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती. आणि ज्या घरामध्ये वर्षातून 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे होतात त्या घरात नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं, लक्षात घ्या. म्हणून या नवरात्रीत काहीही करून वेळात वेळ काढून तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ अवश्य करा. तुम्ही हे पाठ तुम्ही हवनयुक्त पण करू शकता.
आता केंद्रात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी हवनयुक्त सेवा चालू असते सगळे, म्हणजे स्वाहाकार आपल्याला करायचा असतो. आता स्वाहाकार म्हणजे काय तर बघा, केंद्रात म्हणजे एकाच ठिकाणी अग्नी पेटवलेला असतो, म्हणजे हवन कुंड ते असतं आणि म्हणजे सगळे असे बसलेले असतात, भक्त भावे सेवेकरी बसलेले असतात. आणि आपण सोबत जाताना केंद्रात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्यासोबत जाताना आपल्याला तांदूळ आणि साखर न्यायची असते. आणि तांदूळ साखर नेल्यानंतर आपल्याला प्रत्येक ओळीला, आता जर तुम्ही मी केंद्रातलं तुम्हाला सांगते बरं का, ज्यावेळी अध्यायापासून सुरुवात होते ना त्यावेळेपासून आपल्याला स्वाहाकार करायचा असतो. तर इथे बघा पहिला अध्याय आहे ना, ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी महाकाली देवता, म्हणजे पहिली ओवी ज्यावेळी पूर्ण होते त्यावेळी आपल्याला स्वाहाकार करायचा असतो. आता केंद्रात तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल तर जाताना फक्त आपल्याला आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आणि वाटीमध्ये थोडेसे तांदूळ आणि साखर न्यायचे असते, दोन्ही मिक्स करायचं असतं आणि पहिली ओवी झाल्यानंतर स्वाहा करायचा असतो, म्हणजे ते तांदूळ साखर असे स्वाहा म्हणून सोडायचे असतात. आता याचा अर्थ काय तर बघा, ज्यावेळी आपण स्वाहा म्हणत असतो, स्वाहाकार करत असतो त्यावेळी आपली देवी आई भगवती तोंड उघडत असते आणि ते आपण जो काही ते स्वाहा केलेलं नैवेद्य आहे तो ते ग्रहण करत असते. आणि अतिशय उच्च कोटीची सेवा ही आहे, खूप उच्च कोटीची, म्हणून बऱ्याच महिला सामूहिक सेवेमध्ये सहभागी होतात. आता ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही त्यांनी काय करायचं तर तुम्ही घरामध्ये हवनयुक्त सेवा करू शकता. तुमच्या घरामध्ये एक छोटीशी पाटी घ्या, म्हणजे पाटी असते ना ती घ्या, की त्याच्यामध्ये शेणी टाका, गौऱ्या ज्या असतात त्या, आणि हवन म्हणजे अग्नी पेटवा, म्हणजे खूप म्हणजे जास्त अग्नी पेटवायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जसं आपण केंद्रात करतो तशाच प्रकारे म्हणजे अध्याय पहिल्यापासून ते देव्या कवच वगैरे तिथून नाही करायची गरज नाही, पण अध्याय पहिल्यापासून एक ओवी झाल्यानंतर स्वाहा करायचं, दुसरी ओवी झाल्यानंतर स्वाहा, म्हणजे थोडंसं चिमूटभर तांदूळ साखर मिक्स केलेलं असतं ना ते घ्यायचं, स्वाहा करायचं. आणि असं करत करत पूर्ण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्हाला हवनयुक्त पण तुम्ही करू शकता. अतिशय उच्च कोटीची आणि खूप प्रभावी, म्हणजे कशाला म्हणजे या सेवेला कशाचीच तोड नाही, इतकी प्रभावी सेवा आहे. आणि आपल्या घरामध्ये खरंच सांगते नवचंडी केल्याचं पुण्य मिळेल. तुमची सामान्य परिस्थिती असेल, खरंच तुम्हीच काय माझ्यासारख्यांना पण ते आपल्यासारख्यांना जमणार नाही, पण या नवरात्रीच्या उत्सवात बघा देवी आई भगवती आपल्या घरात वसलेली असते आणि तिच्यासमोर जर आपण ही सेवा करू तर अर्थात ती आपल्यावर खुश होणार आहे, प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला खरंच सांगतो नवचंडी केल्याचं पुण्य मिळेल. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत, 14 पाठ तुम्ही असेच करा. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. लाईक नाही केलं तर चालेल, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. तर आजचा व्हिडिओ एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.